आमदार बच्चू भाऊ कडू आता आपल्यासोबत आहे। आता विधान भवनामध्ये त्यांनी एक जोरदार तुफानी भाषण केलं। या दरम्यान तुम्ही बोलत असताना असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये शांतता ठेवायची असेल तर प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री केलं पाहिजे। मला वाटतं त्यांच्यामध्ये ते क्षमता आहे आणि असं वाटतंय का बरं सगळ्या समाजाला भेटलं पाहिजे ना मुख्यमंत्री त्यांनाही भेटावं आणि ते पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहे, त्या घरातून आलेले आहे, सन्मान म्हणूनही आम्ही स्वीकारलं पाहिजे। आता महाराष्ट्रामध्ये शिंदेचं सरकार आहे आणि तुम्ही त्या सरकारमध्ये आहात। एकंदरीत आता जे सरकार आहे ते सरकार अस्थिर करते, जनतेला तेच अशांत करते असं याचा अर्थ होतो का? नाही, बिलकुल असा अर्थ होत नाही। माझा शिंदे साहेबाबद्दल नितांत आदर आहे। शिंदे साहेबांनी दिव्यांग मंत्रालय दिलं, मी सांगतो याच्यापेक्षा मोठं काम कुणी काही करू शकत नाही, त्याच्याबद्दल आदर आहेच नाही। तुम्ही बोलत असताना असं देखील म्हटलं की कॅबिनेटमध्ये मंत्री गृहमंत्र्यांच्या शेजारी बसतात, मात्र घरं कशी जाळली जातात हे कळत नाही। कॅबिनेटमध्ये मंत्री अर्थमंत्र्यांच्या शेजारी बसतात, पण मात्र ओबीसींना पैसे मिळत नाही त्यांना, असं देखील तुम्ही म्हणताय। तर मग कॅबिनेटमध्ये काय होतं? मला वाटतं याचा वेगळा अर्थ काढू नये। माझं सरळ म्हणणं होतं का ही जी गोष्ट आहे ही कॅबिनेटवरती आहे आणि कॅबिनेटमध्ये आपण असताना सगळे सवंगडी घेऊन आपल्या पक्षातलेच मंत्री अर्थमंत्री आहे आणि दादाला सांगून मला वाटतं त्यांनी छगन भुजबळ साहेबांचा लढा अत्यंत म्हणजे वाईट आहे याच्याबद्दल मला म्हणायचं नाही। त्यांच्या भूमिका त्यांच्या ठिकाणी व्यवस्थित आहे। माझं असं मत आहे की हा विषय कॅबिनेटचा आहे। हा मी कॅबिनेट मंत्री नसतो, भुजबळ साहेब मग बोलले असते तर कदाचित लोकांनी समजून घेतलं असतं, पण आता ते कॅबिनेट मंत्री आहे म्हणून मला असं वाटतं का ओबीसीसाठी आहे तेवढा निधी अधिक दिला पाहिजे। धनगर बांधवांना जे काही कमी निधी दिला जातो, मी स्वतः बोललो का तुम्ही 10 लाख म्हणजे 10 लाख कोटी आपण कुठेतरी 10 लाख 1 लाखपर्यंत आपण तरतूद ठेवलेली आहे आणि मग तरतूद आपण धनगर बांधवासाठी ठेवता पण एक खडकोई खर्च होत नाही, तर ही चांगलं नाही आहे। एकतर लोकांना आशा द्यायच्या आणि मग खर्च होत नसेल हे संजय कुठे मान्य केलं, ते पण VJNTचे मंत्री होते का आम्ही ह्या तरतुदी केल्या, आम्ही हा शासन निर्णय काढले, पण ती अंमलबजावणी घरकुलाची अंमलबजावणी झाली नाही, मेंढपाळांसाठी जागा द्यायला पाहिजे त्याची अंमलबजावणी झाली नाही। तर भुजबळ साहेबांनी तिथं भांडून मला असं वाटतं आम्ही त्यांच्यासोबत राहू ना, काही विषय नाही आहे। आखरी भांडत आहे तर ते वंचित समाजासाठीच भांडत आहे, तर त्याच्यानं मला वाटतं त्यांनी हा विषय सार्वजनिक केल्यापेक्षा कॅबिनेट पुरता मर्यादित ठेवा। तोडफोडीची जी भाषा होती ती भाषा कॅबिनेटची भाषा आहे, सामान्य जनतेची भाषा नाही आहे। मग आतापर्यंत जी तोडफोड झाली ती कॅबिनेटची भाषा होती का? मी असं नाही म्हटलं, लक्षात घ्या का कुठंतरी जातीमध्ये तोडफोड होऊ नये, मारामारी असं नाही म्हटलं तर सगळ्या समाज बांधवांना त्याचा तुम्ही वेगळा अर्थ काढला आहे, पण जातीमध्ये वाद होऊ नये, तोडफोड होऊ नये हे आम्ही सगळ्यांना जपलं पाहिजे नेत्यांनी। कारण आम्ही जर वाईट बोललो तर खाली त्याच्या वेगळा विचार जातो आणि तिथून अधिक समाज आपसात भांडत राहिला तर कोसो दूर जातो। आपण वादामध्ये कोणी जिवंत राहत नाही किंवा राहू शकत नाही आणि याच्या मी हे म्हटलं का यामध्ये कार्यकर्ता गर्दी झाली नेता तूप रोटी खाऊन जगेल असं होता कामाने हे समाजाने लक्ष घेतलं। शेवटचा प्रश्न बच्चू भाऊ, हे सगळे जे महाराष्ट्रातले आता सध्याचे मोठे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री झाल्यावर सुटतील? मला असं वाटतं का लक्षात घ्या का अशी काही जादूची कांडी नसतं आणि मुख्यमंत्री झालं म्हणजे लगेच सुटतं, पण माझ्या भावना मी बोलून दाखवल्या का बा एका इकडे सगळ्या समाज बांधवाला इतकं जर सगळं होत आहे आणि प्रत्येकाला वाटतंय माझ्याही समाजाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, त्या भावनेतून मी ते आवाहन केलं। याच प्रश्नाला जोडून तुम्ही बोलत असताना असं देखील म्हटलं की गेल्या अनेक वर्ष मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहेत, गेल्या 8 वर्ष देखील मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहेत, मात्र मिळालं काहीच नाही। तेली साळी माळी कोळी यांच्या सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळावं, अगदी आदिवासी समाजाचं देखील मुख्यमंत्री व्हायला हवा, तर ह्याच्यामध्ये बच्चू भाऊ पुढे जाऊन आपल्याला मुख्यमंत्री म्हणून पाहायला मिळतील का? नाही, मला काही मुख्यमंत्र्याचे हे नाही आस नाही आहे। कसं आहे आखरी मी माझ्या भागात बारी समाजाला सभापती केला, म्हणजे 18 किती होते 21 पैकी काहीतरी 20 मराठे होते आणि एकच बारी होते, मी त्यांना केलं सर म्हटलं बा यांनाही चान्स जाऊ द्या ना। आखरी मोठ्या समाजानं लहान समाजाला तारलं पाहिजे, त्याला आपल्या जवळ घेतलं पाहिजे आणि मोठं केलं पाहिजे। तुम्ही पाहिलं विधानसभेमध्ये
मराठा आरक्षणावर आणि एकंदरीत सर्व आरक्षणांवर चर्चा चालत असताना बच्चू कडू यांचं जोरदार भाषण झालं. हे भाषण मोठ्या प्रमाणात गाजलं. नेमकं बच्चू भाऊ सभागृहामध्ये काय बोलले, त्याचे अर्थ काय काढले पाहिजेत आणि काही नाही काढले पाहिजेत, या संदर्भात बच्चू भाऊंनी आता आपल्यासोबत खुलासा केलेला आहे. मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर आलकुंटे, नागपूर.